जवळून बघितलेलं आहे की जी शिक्षक तुमच्या मुलांना घडवतात, ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य घडतं आहे, तर त्या शिक्षकांचा आदर करायला शिका. आदर हा करायला असतो, मी सांगायला नको, पण मी हे जवळून बघते आहे. म्हणजे खूप मुलांच्या तोंडून हा सर, तो सर, ही मॅडम, ती मॅडम नाही. हे पालकांच्या लक्षात यायला पाहिजे की जेव्हा मुलगा शिक्षकांना तू, ता, हा हे नंतर करतो, तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा. शिक्षक आहात तर तुम्ही आहात, हे तुमचे गुरु आहात तर तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकतात. त्याच्यामुळे काही असलं तरी पण शिक्षक हे तुमचे गुरु आहेत, ते वंदनीय आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा आदर करायला शिका, त्यांचा सन्मान करायला शिका. मला तर शाळा म्हणजे इतकी आवडते, हा शब्दच खरा आवडतो. आम्ही आता कॉलेजला गेलो, 11वी 12वी केली, मेडिकल कॉलेजला गेलो, मुंबईला शिकलो, पण शाळेत जी मजा आहे, शाळेचे जे सोन्याचे दिवस आहेत, ते दिवस कधीच परत येत नाही. हे जे सोन्याचे दिवस आहेत फक्त या आठवणी आणि आठवणी असतात. विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील, आता आपली 9वी 10वी असेल, आपण काही दिवसांनी इथून शाळा सोडून जाणार, तर हे शाळेचे दिवस पूर्णपणे एन्जॉय करा. कारण की जेव्हाही तुम्ही 15 वर्षात 20 वर्षात या शाळेत येणार, तेव्हा तुम्हाला या शाळेचे एक एक या प्रांगणात, या वर्गात, या खोल्यांमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या आठवणी येतील आणि या आठवणी तुम्हाला खूप काही घडवतील. पण खरं सांगा मित्रांनो, ह्या शाळेचे दिवस एन्जॉय करताना, म्हणजे आम्ही तर खूप एन्जॉय केले, तुम्ही आता कितपत एन्जॉय करतात मला सांगा बरं का. इथून घरी गेल्यावर किती मुलं खेळतात मोबाईल सोबत? लगेच साडी आत केला, मोबाईल सोबत पक्का. चला मग खूप आनंद वाटतो की आपण खेळतात. मला असं वाटतं आमच्या इथे ज्या आई भगिनी बसल्या आहेत, तर आम्ही लहान होतो, तुम्हाला ते गेम माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण आम्ही आट्यापाट्या खेळलोय, लंगडी पळी खेळलो आहे, लिंगोरची खेळलो आहे, गोट्या तर माझा आवडता खेळ होता, खूप गोट्या खेळायची. आणि सगळ्यात आवडता गेम कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही, बोला नदी की पहाड. खेळतात का? क्या बात आहे. मग खरंच छान. म्हणजे मला असं वाटलं की कारण की आता गल्ली बोळात कॉलन्यांमध्ये कुठेही जा, फक्त आणि फक्त गाड्यांचा आवाज, माणसांचा आवाज, हे खेळांचे आवाज आता येत नाही. कुठे ना कोणी क्रिकेट फक्त खेळतात, ना विटी दांडू कोणी खेळताना दिसत नाही, ना कोणी आट्यापाट्या खेळताना दिसत नाही. तर हे जे पारंपरिक आपले खेळ जे आहे ते खेळ आता विसरायला व्हायले आहेत. तर खरंच विद्यार्थी मैत्रिणी आपल्या खेळत असाल तर त्याला जरूर खेळा. आणि ह्याच तुमच्या खेळाने तुमचा एक मानसिक विकास होणार आहे, शारीरिक विकास होणार आहे. त्याच्यामुळे खेळांना निश्चित महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आता रस्त्यावर फक्त उरलेत माणसांच्या हातात मोबाईल, बायकांच्या हातात मोबाईल, मुलांच्या हातात मोबाईल, मुलींच्या हातात मोबाईल. चालता फिरता आता माणूस मोबाईल झालेला आहे. सर्वप्रथम हे सगळं असताना मी डोळ्यांची डॉक्टर म्हणून सांगेन की एवढ्या 20 वर्षात कोविड नंतर सगळ्यात जास्त जर पेशंट बघितले असेल तर डोळ्यांचे, आणि डोळ्यांचे त्यातल्या त्यात आपल्यासारखी जी मुलं आहेत यांच्यात सगळ्यात जास्त प्रमाण आता वाढलेलं आहे. कारण की आपण कंटिन्यू व्यसनाधीन झाले आहात. इथे मी झाले असतील असं म्हणत नाही, पण ओव्हरऑल सगळीकडे परिस्थिती खूप खराब झालेली आहे. मोबाईलचा प्रचंड वापर होतो आहे. आता आम्ही सगळे ऑनलाईन की दुनिया, बरोबर आहे की नाही. काही आम्हाला झालं सगळं आता ऑनलाईन बघायचं असतं, यूट्यूब बघायचं असतं, इन्स्टा बघायचं असतं. मी म्हणते मोबाईलने लोकांचे आयुष्य घडवले पण, आणि मोबाईलने लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त पण केले. येणाऱ्या AI च्या काळात पुढे इतकी भयंकर परिस्थिती होणार आहे. मित्रमैत्रिणींनो थोडं लक्ष देऊन ऐका, माता भगिनींनो थोडं लक्ष देऊन ऐका. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे माणूस आणि मशीन याच्यात काहीच फरक उरलेला नाहीये. फक्त आता जगात आईबाप विकत घ्यायचे राहिले आहे. एवढा पुढचा येणारा भयंकर काळ आहे. आमची जे हे मुलं आहेत सतत मोबाईल बघत असतात, तेव्हा आई वडिलांनी आपली मुलं मोबाईलमध्ये काय बघता आहेत याचं लक्ष असलं पाहिजे. मला असं वाटतं एवढं तर प्रत्येक आईला कळत असेल की आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो आहे, आपली मुलगी मोबाईलमध्ये काय बघते आहे, एवढं तर निश्चित कळत असेल. काही मला माहिती नाही इथे काय आहे, पण मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काम करते, आम्ही सगळं बघतो आहे. माझ्या एवढ्या अनुभवाने खूप चांगल्या घरची मुलं, आई वडिलांचं लक्ष नसतं, मुलं चुकीची व्हिडिओ बघतात, काही त्या
हे येतात, क्लिप्स येतात, काही त्या लिंक येतात. आपले मुलं ना धड मोठे ना धड छोटे त्या चुकीचे लिंक दाबली जाते. तिथे काही अनोळखी व्यक्ती येतात, आपल्या मुलामुलींशी मैत्री करतात, त्यांच्याशी मैत्री करून त्यांना आपलंसं करतात, व्हिडिओ कॉलिंग करतात, त्यांना चुकीची कामं करायला लावतात. चुकीची कामं केल्यानंतर त्यांचे फोटो येतात आणि एकदा की तुम्ही त्या इंटरनेटवर गेले तर तुमचा जगातला कोणी या व्यक्ती आला तरी त्या इंटरनेटवरचा फोटो व्हिडिओ कोणीही बदलू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो. शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवा की मोबाईलचा उपयोग कसा करायला पाहिजे. आणि काही दिवसानंतर काही क्षणात या मुलांना ब्लॅकमेलिंग केलं जातं की तुम्ही आम्हाला इतके पैसे नाही दिले तर तुमचे फोटो व्हायरल होतील, इंटरनेटवर व्हायरल होतील. आमची मुलं बिचारी छोटीशी घाबरलेली असतात, त्यांना काही कळत नाही. ही मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि फायनली सुसाईड सुद्धा करतात. हे येणारा काळ असा असणार आहे. तर माझा जो अनुभव आहे म्हणून मी तो सांगते की या गोष्टीपासून मुलं काय बघत आहेत मोबाईलला हे कळकळीने प्रत्येकाने आवर्जून बघायला पाहिजे. आता जन्मतः बाळ जन्मल्याबरोबर मोबाईल लागतो, बरोबर आहे की नाही? बाळ जन्मायला लागलं की त्याच्या समोर असा मोबाईल दिला की तो हसायला लागतो. हसायला लागला की आम्हाला कौतुक वाटतं, अरे मोबाईल बघितल्याबरोबर बाळ हसायला लागलं. बाळ सुद्धा हळूहळू म्हणजे ते जन्मतः आता मोबाईलचा त्याचा अविभाज्य भाग झाला आहे. बाळ थोडंसं मोठं झालं की तो खात नाही. आधी आई थोडीशी बाहेर जाऊन चिवकाऊ दाखवायची, चिवकाऊ दाखवून खाऊ घालायची, पण आता चिवकाऊ पण उडाल्या, चिवकाऊ पण दाखवत नाही. आता मोबाईलमध्ये बघा, मोबाईल दाखवा, त्याच्याने ते बाळ खाऊ लागतं. म्हणजे हळूहळू आम्ही कसे मोबाईलला लहानपणापासूनच आमची मुलं कसे व्यसनाधीन होत आहेत हे मला इथे कळकळीने सांगायचं आहे. आमची एवढी मित्र, आमचे एवढे हे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, कोणाचे व्हॉट्सअपला अकाउंट आहे, इन्स्टाला अकाउंट आहे, आहेत की नाही सांगा? आहे नक्की? जोरात आवाज, बाकीकडून येत नाही इकडनं? आवाज कमी येतोय म्हणजे आहे, हो ना? फेसबुकला अकाउंट आहेत, इन्स्टाला अकाउंट्स आहेत, आम्ही रील्स बघतो, आम्ही युट्यूब बघतो, तासन तास आमचे त्या मोबाईलवर जातात पण आम्हाला कळत नाही. मित्र, मी असं म्हणणार नाही की मोबाईल हे चुकीचं आहे, पण हे ते एक व्यसन आहे. म्हणजे इव्हन आम्ही आमचे मोठी मंडळी पण सांगतो की जर एकदा मोबाईल हातात घेतला तर तो स्क्रोल करत 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 किती वेळ जातो हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि आपण आपला अमूल्य वेळ, जे विद्यार्थी जीवन तुम्हाला घडवायचं आहे, ज्या वेळेत तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्या वेळेत तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे, त्या वेळात जर आपण मोबाईलमध्ये तासन तास बघून जर तुमचा वेळ वाया घालला तर तुमचं करिअर नुकसान होईल. तेवढा वेळ तुमचा अभ्यासात द्या, तेवढा वेळ तुमचा चांगला विचार घालवा. याच्याने फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमची कमी झालेली आहे, याच्याने तुमची एकाग्रता कमी झालेली आहे, याच्याने तुमचा IQ कमी झाला आहे, क्रिएटिव्हिटी कमी झालेली आहे. आम्हाला मोबाईल एकदा, आई पप्पा तर कधी कुठे बाहेर गेले आई पप्पांची वाट बघतात, का बघतात बरं सांगा? बरोबर आहे की नाही? कसं बरोबर तोंडातून निघाला मोबाईलसाठी. म्हणजे किती आई वडील ते बाकीचं जाओ केव्हा येऊ, आधी मोबाईल, कारण की आम्हाला त्या मोबाईलमध्ये बघायचं असतं, आम्ही त्याच्यामध्ये ऍडिक्टेड झालो आहोत. बरं, तेच मला सांगायचंय की भगिनींनो, मातांनो, मुलांना मोठं करणं आणि नुसतं मुलांना जन्म देणं किंवा आई होणं हे एवढं सोपं पण नाहीये. आई ही त्यागाची, समर्पणाची एक मूर्ती आहे. तुम्हालाही त्याग करावा लागेल, कारण की आजकालच्या आया, सांगू मला माहित नाही इथे 90%, 80%, किती पर्सेंट आयांकडे मोबाईल आहे सांगा? आहेत ना? प्रत्येकाकडे मोबाईल असणार आहे. आणि आमच्या आया पण आजकाल जे मी म्हटली, इंस्टा, फेसबुक, रील्स, युट्यूब, पंचपक्वान्न, रेसिपी बघण्यात आमच्या आया पण मग्न असतात, TV बघण्यात मग्न असतात, सिरियल बघण्यामध्ये मग्न असतात. आणि आम्ही मुलांना सांगतो, उठ रे, TV समोर उठ रे, मोबाईल नको वापरू रे, सांगतो की नाही? आणि आपण वापरणार, कसं चालेल? मी माझं कौतुक करत नाही, पण मला सांगायला अभिमान आहे. माझ्याकडचा फोन आहे, मी ना व्हॉट्सअप वापरत, ना फेसबुक वापरत नाही, कुठलाच माझ्याकडे सोशल मीडिया नावाचा प्रकार नाही. कधी कोणी माझा फोन नंबर घेऊन चेक करू शकतं. कारण मला असं वाटतं की मी जेव्हा हे नाही करणार तेव्हा मी माझ्या मुलांना अभिमानाने सांगू शकायला पाहिजे की सोशल मीडिया वापरल्याने काय होतं. मी त्यांना लेक्चर दिलं आणि माझी तेच मला उद्या उठून म्हटले, मग मी तू तर स्वतः वापरत दिवसभर, त्याच्यावर असेल तू काय मला सांगते, आहे की नाही? तर मुलांसमोर आदर्श घडवण्यासाठी आम्हालाही ते आदर्श द्यावे लागतात. माता भगिनींनो, हे कळकळीने लक्षात घ्या.
की मुलं घडवायची आहेत तर तुम्हाला पण काही त्यागाची समर्पणाची भूमिका घ्यावी लागणार आहे.